महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका संगीता नानी प्रभाकर ताम्हाणे यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले। या शिबिरामध्ये नागरिकांची फुल बॉडी चेकअप, रक्तदाब, रक्तातील साखर तसेच नेत्र तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शनही केले। या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। समाजसेवेचा वारसा जपत अजितदादा पवार यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। काय सांगाल आज आरोग्य शिबिर आपण राबवलेलं आहे, कसा प्रतिसाद मिळतो आणि काय नेमकं सांगाल? नमस्कार, मी संगीता प्रभाकर ताम्हाणे, नगरसेविका, प्रभाग क्रमांक 1। आज या ठिकाणी आम्ही जे डोळे तपासणी असो, शुगर BP तपासणी असो, बॉडी चेकअप असो आणि आपलं स्मार्ट कार्ड यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे। आज 22 तारीख ही दादांच्या वाढदिवसाची तारीख होती, पण आपल्याला दादांची जयंती साजरी करावी लागते। ही म्हणजे शौकांतिक आहे आपल्यासाठी। पण आज ह्या 8 दिवसामध्ये आमच्या राष्ट्रवादी परिवाराने असं ठरवलं होतं की प्रत्येक ठिकाणी काहीतरी कार्यक्रम घ्यायचे, आरोग्य शिबिर असो, वृक्षारोपण असो किंवा अजून अनेक कार्यक्रम असो, ते घेण्यासाठी राष्ट्रवादी परिवाराने ठरवलं होतं। तसा त्याच प्रकारचा कार्यक्रम मी आज 92 नंबर शाळेमध्ये घेतलेला आहे। दादांबद्दल बोलायचं म्हणलं तर दादांसारखं नेता होणे नाही, कारण कोणतंही काम जरी असलं तरी दादा हे एका फोनवर काम करत होते। असे हे आमचे दादा। ज्यावेळेस आमचा प्रभाव डिक्लेअर झाला त्यावेळेस मी प्रथम 12 नंबर प्रभागामध्ये उभी होते, त्यानंतर 1 नंबर प्रभागामध्ये आले आणि आमचा जो प्रचाराचा जो नारळ जर ज्यांनी फोडला असेल तर ते आपले अजितदादा यांनी हा चिखलीमध्ये आमचा पहिलाच प्रचाराचा नारळ फोडला। आणि दादांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक कामात होतं। दादा आहेत म्हणून आम्ही प्रभागामध्ये जी कामं होणार नाही त्या पण कामासाठी आम्ही लोकांना आश्वासनं दिली की आपल्या मागं जरी आपला भाग रेड झोन असला तर दादा आपल्या मागं खंबीरपणे उभे आहेत आणि त्यासाठी आम्ही तुमची कोणतीही कामं असो ते कामं नक्कीच मार्गी लावू अशी आम्ही सर्व लोकांना आश्वासनं दिली होती। पण इलेक्शन झाल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आमचं दादांशी बोलणं झालं आणि आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही दादांना सांगितलं। दादांनी आम्हाला सांगितलं जिल्हा परिषदेची जर ताई एवढी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ द्या, आपण आयुक्तांना सांगून आपल्या प्रभागातली सगळीच कामं मार्गी लावू। पण त्या ठिकाणी आमची निराशा झाली, दादा आम्हाला सोडून गेले। त्यामुळं हा महाराष्ट्र नाही तर आम्ही पिंपरी चिंचवड म्हणजे दादांचं एकदम जवळचं नातं होतं। तर पिंपरी चिंचवड नाही तर पूर्ण महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे। पण दादांचं स्वप्न होतं की मुख्यमंत्री बनायचं, ते स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत। वहिनींच्या माध्यमात असून, जयदादाच्या माध्यमातून असून, पारदादाच्या माध्यमात असून आम्ही संघटना एकत्र करून जास्तीत जास्त नगरसेवक, जास्तीत जास्त आमदार, जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील हे आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। आणि आमचा प्रभाग क्रमांक 12 असो, 1 असो आणि आमचं सर्व कुटुंब असो आणि प्रभागातली पिंपरी चिंचवडकर सर्व असो, आम्ही वहिनींच्या मागे नक्कीच खंबीरपणे उभे राहू आणि त्यासाठी आम्ही वहिनींना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलते। आणि दादांना परत एकदा मनापासून नमस्कार। आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं संगीता आणि प्रभाकर ताम्हाणे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी चिखली मोरे वस्तीमध्ये आज आरोग्य शिबिर असेल, BP, शुगर, थायरॉईड तपासणी असेल, मुलींचे असतील किंवा महिलांचे जे मानसिक आजार असतील किंवा अन्य काही आजार असतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन शिबिर आणि NCMC ST महामंडळ बसची सेवा आहे त्यांचं कार्ड काढण्याची सुविधा नागरिकांसाठी दादांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून 22 तारीख ते म्हणजे हा जो दादांचा वाढदिवसाचा 15वडा आहे हा आम्ही अक्षरशः दादांकडून अतिशय मोलाचा वेळ दादांकडून मागून आम्ही त्यांच्याकडून त्यांचा वाढदिवस साजरा करणार। परंतु जानेवारी 28ला आमचं दुर्दैव आणि संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा काळा दिवस आमच्यावरती ओढवेल अशी आम्हाला कधी अपेक्षा नव्हती, पण तो काळाने ओढून आणला। 28 तारखेला दादांचं विमान अपघातात निधन झालं। त्यांच्याबद्दल
एवढी आशा आम्ही दादांच्याबद्दल होती की दादांनी आम्हाला प्रत्येक वेळेस, मला स्वतःला दादांनी कितीतरी वेळा फोन करून सांगितलेलं आहे की काही काम असेल मला सांग, किंवा ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या होत्या त्यावेळेस दादांनी स्वतः फोन करून सांगितलं होतं की तू काय वेगळा निर्णय घेऊ नको, तू माझ्यासोबत थांब, तुला कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही, तुझ्या पाठीशी मी उभा राहील, असं दादांनी मला वारंवार सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे मी दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून असेल, दादांच्या ज्या स्मृतीप्रित्यर्थ असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भेटी देणे आणि त्या ठिकाणी चांगल्यातले चांगले कार्यक्रम, हे जो कार्यक्रम घेण्याची प्रेरणा आहे हे दादांनीच आम्हाला दिलेली आहे की नागरिकांसाठी, लोकांसाठी, आपल्या मतदारांसाठी राजकारण हे 20% करायचं आणि 80% समाजकारण करायचं, असं दादांनी सूचना आम्हाला पहिल्यापासून दिलेल्या आहे. आणि त्या दादांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही या ठिकाणी चालत आहोत. आणि आत्ता ज्या प्रकारे बोलल्या, आम्ही वहिनींच्या पाठीमागं याच ठिकाणी उभे आहोत. वहिनी आम्हाला कोणत्याही बाबतीत दादांच्या काकणभर आम्ही दादांच्या माध्यमातूनच वहिनींकडे बघतो. आम्ही वहिनींमध्ये दादांनाच पाहतो. दादा असतील, जयदादा असतील, पारदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी परिवार हा पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात वाटचाल करत आहोत. आणि नक्कीच वहिनींना आम्ही चांगल्या मोठ्या पदावरती, दादांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे मुख्यमंत्री पदाचं, ते आम्ही वहिनींच्या रूपात पूर्ण करू ही नक्की दादांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. काय सांगाल, दादांच्या आठवणीत आरोग्य शिबिर इथं राबवण्यात आलेलं आहे, काय नेमकी भूमिका आहे, काय प्रतिक्रिया? प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके दादा यांना मी प्रथमतः त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून अभिवादन करतो. खरं पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 जुलैपासून तर 27 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम चालू आहे. तर त्या ठिकाणी कोण आरोग्य शिबिर घेते, कोण वृक्ष लागवड घेते, असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतात. आज आमच्या प्रभागाच्या नगरसेविका आमच्या नानी संगीताई तामाने आणि आमच्या संपूर्ण प्रभागातील आमचे राष्ट्रवादी सर्व नगरसेवक, यश असन किंवा मी असन, आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी या आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर आज या ठिकाणी आपण जर पाहतात एवढा मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी जमलेला आहे. आणि दादांच्या बाबत तर बोलणं तेवढं कमीच आहे, कारण या शहरामध्ये जर पहिला पॅनल जर कोणतं डिक्लेअर झाला असेल तर प्रभाग क्रमांक 1 हा आमचं पॅनल डिक्लेअर झालं आहे. त्याच्यानंतर शहरामध्ये प्रचाराचा नारळ हा देखील आमच्या प्रभागामध्ये फोडला गेला. अशा कितीतरी आठवणी आहे की दादा म्हणजे आमच्या घरी जेवायला आलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण दादांच्या गाडीत बसलेलो आहे. नाणीच्या पूर्वीच्या नगरसेविका होत्या, यशचे वडील नगरसेवक होते हे, आणि आमचं संपूर्ण कुटुंब हे दादांशी एकदम निगडीत असं आमचं हे कुटुंब होतं. आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांची शब्बासकी थाप आम्हाला मिळाली आणि ज्यांच्या जीवावरती आम्ही खरं पाहिलं तर राजकारण करत होतो, त्यात आमचे सर्वांचे लाडके दादा हे आमच्यातून निघून गेले. ही आमची हानी नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर देशाची हानी झालेली आहे. आणि आपलं पिंपरी चिंचवड शहर त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने कोरकण झालेलं आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा दादांना मी मनापासून खूप अभिवादन करतो. या ठिकाणी धन्यवाद.